सुकापूर येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, माजी पंचायत समिती सभापती काशीनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण शेठ घरत, पनवेल तालुका चिटणीस राजेश केन्नी, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिवा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बाळाराम पाटील आणि राजेश केन्नी आपले मनोगत व्यक्त केले। या ठिकाणी आज गुढीपाडव्याचा दिवस, नववर्षाचा प्रथम दिवस, या नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो। आणि एक शुभ शकून शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टीने आहे की आज सुकापूर शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होतंय। हे उद्घाटन विधिवत संपन्न झालं असं मी जाहीर करतो। माझे सहकारी राजेश केन्नी, किशोर पाटील, प्रभाकर, भुजंग, निखिल, संजय, संदीप साऱ्यांच्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आता खऱ्या अर्थानं सुकापूर हे शहरीकरणाकडे वळू लागलेलं आहे। आणि या शहरीकरणाची एक मागणी आहे की राजकीय पक्ष किंवा संघटना म्हणून काम करताना आपलं संपर्क कार्यालय असलं पाहिजे। ते आज सुरू होतंय। चांगल्या पद्धतीनं आपण ह्या संपर्क कार्यालयातून जनतेची कामं करण्याचा प्रयत्न करा। निश्चितपणानं या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सुकापूरमधल्या गोरगरीब जनतेला, सर्वसामान्य नागरिकाला त्यांच्या अडीअडचणीला दिलासा देण्याचं काम आपण उत्तमरित्या पार पाडूया। त्या दृष्टीनं आज आपण हे संपर्क कार्यालय चालू केलेलं आहे। आपलं साऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपणा साऱ्यांनाही या ठिकाणी गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। प्रथम नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आज संपर्क कार्यालय, शेतकरी कामगार पक्षाचा संपर्क कार्यालयाचा उद्घाटन माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब, जयम म्हात्रे साहेब आणि काशीनाथ पाटील साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाला आणि नारायण शेठ घरत यांच्या हस्ते उद्घाटन झाला। आणि या उद्घाटन प्रसंगी राजेश केन्नी, आमचे चिटणीस, तालुका चिटणीस, आणि देवाभाई पाटील, युवक अध्यक्ष पुरुषोत्तम भोईर आणि संपूर्ण सुकापूरची टीम आमची या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। आणि त्यांना या उद्घाटन प्रसंगी मी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी आणखी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। मी किशोर पाटील आणि प्रभाकर केन्नी यांच्या प्रमुख पुढाकाराने ह्या संपर्क कार्यालयाची निर्मिती झालेली आहे। त्याचं रितसर उद्घाटन माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब, जयम म्हात्रे साहेब, काशीनाथ पाटील साहेब, नारायण शेठ घरत, त्याचप्रमाणे आमचे युवक अध्यक्ष देवेंद्र पाटील आहेत, पुरुषोत्तमजी भोईर आहेत, आत्ता ज्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केले ते विलास शेठ फडके या ठिकाणी हजर आहेत। यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे उद्घाटन झालेलं आहे। आणि मला असं वाटतं की शेतकरी कामगार पक्ष म्हटला की खऱ्या अर्थानं तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणारा पक्ष आणि त्यांच्या समस्या आणि त्यांच्या सुखादुःखामध्ये सामील होणारा पक्ष, ही जी आमची ओळख आहे ही कायम आम्ही टिकून ठेवलेली आहे आजपर्यंत। आणि पुढील काळातमध्ये सुद्धा या ठिकाणी या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ती सेवा या ठिकाणी निश्चितपणाने घडणार आहे। मेरा भारत महान, हम सब एक आहे हा नारा जपत आम्ही मंडळी कायम काम करत असतो। त्याच्यामुळे निश्चितपणानं आज गुढीपाडवा आहे त्याचा अभिमान आहे, मराठीपणाचा अभिमान आहे। पण उद्या ईद आहे किंवा परवा कधी ख्रिसमस असेल म्हणून काही वेगळं नाही आहे। भारत एक आहे आणि तो कायम अबाधित राहण्याच्या दृष्टीनं आम्ही कायम प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।